तिला आपली स्वप्न धुळीत मिसळताना दिसू लागली. दुःखाने, निराशेने ती अजून जोरात पळायला लागली. त्या एवढ्या गडबडीतही तिच्या नजरेला काही विचित्र जाणवलं, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या ध्येयाकडे पळत सुटली. आता पुढे थोडेसे अंतर गेल्यावर परत तेच देवाईचे बॉडीगार्ड्स उभे होते. त्यांना बघून ती परत दचकली, मागे सरकली, परत गेटच्या दिशेने वेडीवाकडी पळत सुटली. पण यावेळी तिच्या नजरेला खूप काही खटकत होतं, जे तिला एकदा मागे वळून पाहण्यासाठी विवश करत होतं. शेवटी नाईलाजाने ती थांबली आणि एक नजर मागे वळून पाहिलं. संपूर्ण कोर्टयार्ड पॅलेस सुरक्षारक्षकांनी भरून गेला होता. देवाईच्या बॉडीगार्ड्स काहीजण गुप्तपणे अंतरात उभे होते, तर काहीजण उजेडात. पण कोणीच जागचं हलत नव्हतं, ना कोणी बोलत होतं. कोणीच तिला पकडायला पुढे येत नव्हतं. अरे, ती पळून जाते, कोणी पकडा तिला, पिंजऱ्यातून पक्षी उडून जातोय, त्याला पकडा पकडा, लवकर पकडा. पण कोणीच जागचे हलत नव्हते. सगळे जसे जणू जागेवरच थिजून गेले होते. पण का? कोणी तिला पकडत का नाही आहे? सगळेजण तिच्याकडे नुसते बघतच का उभे राहिले आहेत? ती जशी विचार करत होती तसतसं तिचं काळीज थरथर कापायला लागलं होतं. तिने जरा निरखून पाहिले. त्या सगळ्यांचे चेहरे पांढरे फटक पडले होते. हातपाय थरथर कापत होते. ओठांतून शब्द निघत नव्हता. नेहमी थंड आणि क्रूर भासणारे त्यांच्या डोळ्यात आता मृत्यूचं भय आणि किंचितशी करुणा जाणवली. पण कोणासाठी आणि का? ही जेवढी घाबरली होती, तिच्यापेक्षा ते जास्त घाबरलेले दिसत होते. थिजून नुसता बर्फ झाला होता त्यांचा. पण का? तिने पॅलेसकडे एक नजर टाकली. पॅलेसचे सगळे लाईट्स चालू झाले होते. देवाई आपल्या बेडरूमच्या विस्तीर्ण बाल्कनीतून तिच्याकडे नजर रोखून बघत होता. एकदम शांत, निर्विकारपणे, हातातल्या महागड्या सिगारचे मस्त एक एक झुरके घेत तिच्याकडे एकटक बघत होता. त्याला बघून भीतीने दचकून ती दणकन जमिनीवर आपटली. तसेच हातापायांच्या साहाय्याने स्वतःला पाठीमागे सरकवू लागली. शक्य होईल तेवढं ती त्याच्यापासून दूर जाण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. तिचा तो प्रयत्न अतिशय केविलवाणा दिसत होता, तरी पण तो तसाच निर्विकार, शांत, न चेहऱ्यावर दुसरे कोणते भाव, ना कोणतीही हालचाल. तो तसाच उभा होता, तिला बघत. सगळे तिच्याचकडे बघत होते, पण कोणीही काही हालचाल करत नव्हते. कोणीही तिला पकडत नव्हतं. सगळे बॉडीगार्ड्स आणि सुरक्षा रक्षक भीतीने थरथर कापत होते. तर देवाईच्या चेहऱ्यावरचे ते क्रूर स्मित हळूहळू मोठं होत चाललं होतं. काय होत आहे नक्की, की होणार आहे, तिच्या कल्पनेच्या पलीकडे सगळं चाललं होतं. एक मेंदू तिला सांगत होता की जे नजरेला दिसते ते खरं नाही, त्याच्या पाठीमागे भलतंच घडतंय. तर तिचा दुसरा मेंदू तिला लवकरात लवकर तिथून बाहेर पडण्यासाठी अर्जवांवर अर्जव करीत होतं. तिला कळतच नव्हतं की नक्की काय घडत आहे. ती तशीच तिथेच थिजून जमिनीवर पडली होती, जसा काही एक मोठा खेळ रचला जात होता. हे सगळे प्रेक्षक होते आणि ती त्या खेळातील एक प्यादी. पण तिला खेळायचे होते नक्की कोणाविरुद्ध? आणि अचानक ती बसली होती ती जमीन हादरायला लागली. हळूहळू ती कंपने मोठी व्हायला लागली. जणू विनाशकारी भूकंपाची सुरुवात होती ती, जो आज या पॅलेसच्या धर्तीवर आज मांडला जाणार होता. संपूर्ण पॅलेस त्यांच्या येण्याने थरथरत होता. जो पॅलेसचा स्टाफ अजून झोपला नव्हता, तो किचनमध्ये जमा झाला होता आणि किचनच्या ओट्याखाली लपला होता. जे बेडरूममध्ये होते ते आपल्या अंथरुणात चादरीवर चादरी गुंडाळून आपल्या स्वतःला सुरक्षित करत होते, असे ॲटलिस्ट त्यांना तरी वाटत होतं. देवाईचे फॅमिली मेंबर आजच फॉरेन ट्रिपवरून घरी परतले होते. ते धडाधड दरवाजा उघडून बाहेर पडले. काहींना लक्षात येताच की आता काय घडणार आहे, ते परत आपापल्या रूममध्ये जाऊन लपले. सगळ्यांचे चेहरे पांढरे फटक पडले होते. भीतीने दातावर दात कडकड 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 वाजत होते. कारण आता येत होत्या त्या 7 जणी, द गर्ल्स ऑफ द देवाई कार्तिक ठाकूर. मृत्यूचं तांडव घेऊन, मृत्यूचा नंगा नाच खेळायला. त्यांना येताना जाताना आजपर्यंत कोणीच पाहिलं नव्हतं, पण येताना त्या मृत्यूचे तांडव घेऊन यायच्या आणि जाताना रक्तांचं शिंपण घालून जायच्या.
जो सुदैवी असायचा तो तात्काळ मरायचा. बाकीचे दुर्दैवी जीव त्यांच्या स्वतःच्या डोळ्यासमोर त्यांच्या हाडांचे तुकडे त्या 7 जणींना गिळताना बघायचा, ते पण जिवंतपणीच. कडकड कडकड काड काड मोडणाऱ्या त्या हाडांचा आवाज जीव जावेपर्यंत त्यांच्या कानात गुंजायचा. आजपर्यंत न जाणो देवाच्या कित्येक शत्रूंनी त्यांच्या पोटात चिरनिद्रा घेतली होती. आज त्यांना परत आमंत्रित करण्यात आलं होतं. पळ विरजा पळ, दे आर कमिंग. त्यांच्या किंचाळण्याने सारा आसमंत दुमदुमून गेला होता. धरती थरथर कापत होती. त्या विरजाच्या दिशेने किंचाळत धावत मृत्यूचं थेमान घालत येत होत्या. त्या दृष्टीपथात पडतातच विरजाचं शरीर थर कापून गेलं. याची देही याची डोळा मृत्यू देखील मी, असे वाटले तिला. भीतीने तिचा आवाजच बंद पडला होता. नंतर मात्र एक जोरदार किंचाळी तिच्या मुखातून बाहेर पडली. न न न नाही नाही नाही. गेल्या 2-3 वर्षात तिला मृत्यूची भीती वाटेनाशी झाली होती. उलट मरण आलं तर या दुर्दैवाच्या फेऱ्यातून सुटका होईल असे वाटू लागले होते. मरण हवं हवंसं वाटणाऱ्या विरजाला मरणाचं हे रूप काळीज थरकापून टाकत होतं. तिच्या आणि त्या 7 जणींच्या किंकाळ्यांनी साऱ्यांची हृदये दडपून गेली होती. त्या 7 जणींना बघताच तिने अजून जोरात पळायला सुरुवात केली. पण ती तिच्या अधूपायाने अशी कितीशी पळणार होती, जिथे त्या 7 जणींच्या क्रूरतेचा सामना भले भले सुरमा करू शकले नाहीत, तर त्यापुढे तिच्यासारखी अशक्त अधू मुलगी काय टिकणार. तरी पण ती हिंमत एकवटून गेटच्या दिशेने पळत होती. तिच्यात आणि त्या 7 जणीत जणू जीवन मृत्यूची शेवटची शर्यत लागली होती. क्षणाक्षणाला त्या दोघांतील अंतर कमी होत होतं. दिसला 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 गेट, दिसला दिसला गेट. गेट दिसताच विरजाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. तेवढ्या समरप्रसंगीही ती देवाचे शतशः आभार मानू लागली. 17 वेळा मनातल्या मनात त्या देवाच्या पाया पडत होती. त्या 7 जणी आणि तिच्यातलं अंतर क्षणाक्षणाला कमी होत होतं. कोणत्याही क्षणी त्या तिच्यावर झडप घालणार होत्या. ती थरथरत्या हाताने आणि लटपटत्या पायांनी ते लोखंडी गेट चढू लागली. 2 लोखंडी सळईच्या मधल्या रिकाम्या जागेमध्ये पाय ठेवत ती वरती जात होती. आता फक्त सगळ्यात वरची सळई बाकी होती. मग ती पलीकडे जाणार होती. इट वॉज ॲट लास्ट फ्रीडम फॉर हर. त्या मूर्ख मुलीच्या डोळ्यात या कठीण प्रसंगी देखील आनंदाश्रू उभे राहिले होते. कुणी सांगावं त्या वेड्या मुलीला की सगळं बदलता येतं, पण स्वतःच्या दुर्दैवाचे फेरे नाही ग बदलता येत. ते इथेच या इथेच फेडावे लागतात. तिने आनंदाच्या भरात शेवटच्या सळीवर पाय ठेवला आणि आता ती ते ओलांडून पलीकडे जाणार. आता ती सुटणार. पण हाय रे देवा, तोपर्यंत त्या 7 जणी तिच्यापर्यंत पोहोचल्या देखील होत्या. त्या एखाद्या आगीच्या लोळासारख्या हवेत उसळल्या. तिच्यावर झडप घातली. ज्या कमकुवत पायांनी ती सळीवर उभी होती त्या पायांसकट तिला खाली खेचलं. या प्रयत्नात ती 8 फूट उंच हवेत उडाली आणि दाणकन जमिनीवर आपटली. तो आघात एवढा जबरदस्त होता की तिचं डोकं फुटलं. जबडा तोंड सगळं फाटून गेलं होतं. शरीरातील हाडं खिळखिळी झाली होती. एखाद्या तुटलेल्या बाहुलीप्रमाणे त्या तिला हवेत भिरकावत होत्या. सगळीकडे रक्त रक्त झालं होतं. त्यांच्या किंकाळ्यांनी सारं आकाश भरून गेलं होतं. माणसांची काळीज भीतीने गोठून गेली होती. बॉडीगार्ड्सनी डोळे गच्च मिटून घेतले होते. काही जणांनी तर आपली पाठही वळवून घेतली होती. विरजाची ती दयनीय अवस्था बघून अश्रू आवरेनासे झाले होते. मृत्यूचा नंगा नाच जो सुरू झाला होता. तेवढ्यात एक आवाज हवेत गरजला, स्टॉप. इतक्या वेळापासून चालणारा तो तमाशा एका सेकंदामध्ये बंद झाला. आकाश धरती सगळे थांबून गेलं होतं त्या क्षणी. एकदम पिन ड्रॉप सायलेन्स. ठाक 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 ठाक. तो एक एक पाऊल टाकत तिच्याकडेच येत होता आणि ती केविलवाण्या चेहऱ्याने त्याच्याकडे आपल्या जीवाची भीक मागत होती. तो नुकताच घरी परतला होता, त्यामुळे अजूनही तो सूट, ब्लेझर आणि ब्लॅक लेदर शूजमध्येच होता. कोणी एवढं कमालीचं देखणं आणि तेवढंच क्रूर एकाच वेळी कसं असू शकतं होतं, हाच प्रश्न एकाच वेळी तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या मनात घोंगावत होता. ब्रिंग हर टू मी. तसं त्या 7 जणींनी तिला फरफटत फरफटत देवाच्या पायाशी आणून फेकलं.
देवाईने इशारा करताच त्या 7 जणींनी देवाईसमोर आपली मान झुकवली. एक एक पाऊल मागे टाकत आणि मागच्या अंधाऱ्या झाडी झुडपात लुप्त झाल्या. त्यांच्या जाण्यासरशी पूर्ण प्लेसने मोकळा श्वास घेतला. देवाईने एक नजर आपल्या पायाशी पडलेल्या विरजाकडे पाहिले. रक्तबंबाळती, तुटलेली, मोडलेली ती. आधीचे क्रूर आणि थंड भाव देवाईच्या डोळ्यातून कधीच नाहीसे झाले होते. त्याच्या जागी वेगळेच भाव होते, ज्याची भाषा त्यालाही अद्याप समजली नव्हती. विरजा अजूनही भीतीने थरथर कापत होती. तो तिला उचलायला पुढे वाकला, पण त्याने स्वतःला मध्येच थांबवले. त्याने पाठीमागे नजर टाकताच मेड्स पुढे सरसावल्या आणि विरजाला उचलले. त्या पुढे जाणार तेवढ्यात देवाई बोलला, माय बेडरूम. मेड्सनी एकमेकींकडे बघितले आणि विरजाला घेऊन देवाईच्या मास्टर बेडरूमच्या दिशेने निघाल्या. विरजाच्या तोंडातून शब्द निघत नव्हते, पण ती मनातल्या मनात किंचाळत होती, रडत होती. कुठेही ने आपण त्याच्याजवळ नको, प्लीज त्याच्याजवळ नको, त्याच्या बेडरूममध्ये नको, प्लीज नको. पण तिचा हा आक्रोश, तिचे शब्द तोंडातल्या तोंडातच विरून जात होते, बाहेर पडतच नव्हते. ती हेल्पलेस नजरेने देवाईकडे बघत होती आणि देवाई तिच्याकडे. देवाईने 1 नंबर फिरवला. ठाकूर पॅलेस 5 मिनिटात. फोन करून तो मागे वळला. मागे त्याचे वडील कार्तिक ठाकूर उर्फ आप्पासाहेब आणि आत्या अहिल्यादेवी उभ्या होत्या. आप्पासाहेब त्याला म्हणतात, देवा हे काय? देवाई, चुकीला माफी नाही डॅड, या गुन्ह्याला तर नाहीच नाही, असे बोलून तो तिथून निघून गेला. पाठमोऱ्या जाणाऱ्या आपल्या लाडक्या लेकाकडे बघून कार्तिक ठाकूर आपले अश्रू आवरू शकले नाही. अहिल्यादेवी त्यांना सावरत बोलल्या, सगळं ठीक होईल दादा, माझं मन म्हणत आहे. या सगळ्या दुःखातून आपण सगळेच बाहेर पडू, ते पण लवकरच. आपल्या बहिणीच्या बोलण्यावर मान हलवत कार्तिक ठाकूर आपल्या रूमकडे वळले. वेळ सकाळी 5:30 वाजता. स्थळ ठाकूर पॅलेस. एक सिल्वर कलरची ऑडी पॅलेसच्या दिशेने 100-150च्या स्पीडने येत होती. पॅलेसच्या गार्ड्सनी गाडीला आत येऊ दिलं. गेटच्या दाराशी थोड्याच वेळापूर्वी झालेल्या महासंग्रामाच्या खाणाखुणा अजूनही तशाच होत्या. त्या एका मोठ्या वाघाच्या पंजाच्या साईजचे ठसे बघूनच डॉक्टर अमित गडकरीला त्या एवढ्या सकाळच्या थंडीत पण घाम आला. म्हणजे त्या आल्या होत्या? स्वतःच्या मनात उमटत असलेल्या विचारांनीच अमितच्या मनात धडकी बसत होती. खूपच कमी आमंत्रित केलं जायचं त्यांना. जेव्हा खूप इमर्जन्सी असेल, खूपच गरज असेल, तेव्हाच त्या बाहेर पडायच्या. आज असं काय घडलंय पॅलेसमध्ये की त्यांना बोलावण्यात आलंय? अमित एकटाच स्वतःशी बोलत पॅलेसच्या दिशेने निघाला. स्थळ देवाई ठाकूरची बेडरूम. अमित बेडरूममध्ये आला. देवाईने कपाळाला आठ्या पाडून एकदा त्याला आणि एकदा त्याने घातलेल्या बॉक्सरला बघितले. अमित, 5 मिनिटात एवढेच घालून आज झालं? तिथे असलेल्या मेड्सना आणि दरवाजाच्या बाहेर उभ्या असलेल्या बॉडीगार्ड्सना त्याही प्रसंगात हसू येत होतं, पण देवाईच्या भीतीने कोणी दात काढून हसत नव्हतं. तोंडातल्या तोंडात हसू दाबत होते. मेडिकल ब्रीफकेस आपल्या कमरेच्या समोर धरून कशीबशी आपली उरलेली इज्जत सांभाळत अमित बेडजवळ आला आणि त्याने समोर बघितले. देवाई कार्तिक ठाकूरच्या बेडरूममध्ये मुलगी, तेही त्याच्या बेडवर. अमितवर बेशुद्ध होण्याची पाळी आली होती. त्याला माहीत होतं आजपर्यंत देवाईचे असे अनेक मुलींबरोबर संबंध होते, पण त्याने कधीच त्यांना एका रात्रीच्या पलीकडे एंटरटेन केले नव्हते. ना कधी त्यांना पॅलेसमध्ये आणले होते, ना कधी स्वतःच्या बेडरूममध्ये. या बेडवर तर नाहीच नाही. देवाईच्या बेडवर पहिल्यांदा एका मुलीला बघून त्याने चकित होऊन देवाईकडे बघितले. त्याच्या नजरेतले असंख्य प्रश्न बघून देवाईने त्याला जस्ट इग्नोर केलं आणि बोलला, जस्ट चेक हर. अमितने बेडवर झोपलेल्या विरजाकडे बघितले. डोक्याला, हाताला, पायाला बरंच खरचटलं होतं. वरचा ओठ फाटला होता. अजूनही त्यातून रक्त येत होतं. अमित विरजाला चेक करण्यासाठी पुढे सरसावला. विरजाला हात लावणार तेवढ्यात देवाई गरजला, देवाई, इफ यू टच हर विल कट युअर हँड्स. पटकन अमित रूममध्ये उपस्थित असलेल्या मेड्स, दरवाजाच्या बाहेर उभे असलेले राणा, जॉन, बॉडीगार्ड्स सगळ्यांनी पटापट आपले हात मागे घेतले. अमितने घशात आवंडा गिळत देवाईकडे पाहिले आणि विचारले, मी जर तिला टच नाही केलं तर मी तिला चेक कसं करू? देवाई,
चेक करण्यासाठी टच कशाला केला पाहिजे? लांबून बघून सांग, काय सांगायचंय ते. अमितने कशी तरी गळ्यात नसलेली टाय सरळ केली आणि लांबूनच विरजाला मेडच्या मदतीने तपासू लागला. डोक्याला थोडी दुखापत होती, हाताला पायाला खरचटलं होतं, वरचा ओठ थोडा फाटला होता. वरवरून एवढेच दिसत होतं. तिच्या बाकीच्या शरीराची संपूर्ण तपासणी करण्यासाठी तिच्या शरीरावरचे कपडे काढून चेक करणं गरजेचं होतं. अमितने तसे सांगताच देवाईने त्याच्या कॉलरला पकडून त्याला गदागदा हलवलं आणि जोरात ओरडला. मी तुझे डोळे बाहेर काढेल जर तू तिला नग्न बघितले तर. बिचाऱ्या अमितची अवस्था तर त्या मंदिरातील घंटेसारखी झाली होती, जी एकटा देवायच कधीपासून वाजवत बसला होता. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.